रयत शिक्षण संस्था सातारा संकल्पित ज्युनियर कॉलेज कला विभाग गुणवत्ता विकास कक्षांतर्गत ग्रामसेवक व तलाठी भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम अभ्यासताना सामान्य ज्ञान या घटकांतर्गत येणाऱ्या इतिहास या विषयातील भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचा अभ्यास आपण आज करणार आहोत। मी प्राध्यापक सोनवणे SD SSGM कॉलेज कोपरगाव आपल्याला या घटकाचं थोडक्यात विश्लेषण करून सांगणार आहे। हा घटक अभ्यासताना सर्वप्रथम आपण या घटकाची पार्श्वभूमी लक्ष घेतली पाहिजे। इंग्रजांचं आगमन भारतात जरी 17व्या शतकाच्या सुरुवातीला झालं असलं तरी सुद्धा प्रत्यक्ष इंग्रज राजवटीचा काळ हा त्यानंतरच्या 100-150 वर्षाचा म्हणता येईल। कारण सुरुवातीच्या काळात इंग्रजांनी छोट्या छोट्या प्रदेशांवर आपल्या वसाहती स्थापन करून त्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि 1818 मध्ये मराठी सत्तेचा पाडाव केल्यानंतर खऱ्या अर्थानं इंग्रज संपूर्ण भारतावर एकाधिकारशाही जमवू शकले आणि याच काळात भारतात रूढ असणाऱ्या अनेक चालीरीती, अनेक सामाजिक प्रथा यांचा सुद्धा सुळसुळाट होता। भारतात इंग्रज आल्यानंतरचा हा काळ म्हणजे भारतात सामाजिक स्थित्यंतराचा काळ म्हणता येईल। कारण या काळात जाती व्यवस्था, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, सतीप्रथा, बालविवाह, विधवांचं अतोनात दुःखी जीवन यासारख्या समस्यांनी भारतीय समाज ग्रस्त होता आणि निद्रिस्त असलेल्या या समाजाला ऊर्जितावस्था देण्याचं काम इंग्रजांच्या आगमनानंतर तयार झालेल्या पिढीने केलेलं आपल्याला बघायला मिळतं। कारण इंग्रज आल्यानंतर पाश्चात्य शिक्षणाची ओळख भारतीयांना झाली आणि या पाश्चात्य शिक्षणामुळे सुधारलेली एक नवीन पिढी भारतात जन्माला आली आणि या नवीन पिढीनं या सर्व सामाजिक कुप्रथांचा यथासांग विचार करून त्या विरोधात आवाज उठवला आणि आपल्या समाजात बदल करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे 19व्या शतकात ब्रिटिश शासन काळातच या भारतीय सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची चळवळ सुरू झाली असं आपल्याला ठामपणे म्हणता येईल। या समाजविघातक चालीरीती किंवा या समाजविघातक प्रथांसाठी भारतीय राष्ट्रवादी शिक्षण घेतलेले समाजसुधारक, त्यांचं शिक्षण आणि त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन यातून या गोष्टी आपल्याला घडून आलेल्या बघायला मिळतात। या काळातल्या ज्या समाजसुधारकांचा आपण इथं उल्लेख करणार आहोत त्यातले काही प्रमुख समाजसुधारक आपण आज प्रत्यक्षात त्यांच्या कार्याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत। त्यातले सगळ्यात पहिले समाजसुधारक म्हणजे राजा राममोहन रॉय। राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचं जनक असं सुद्धा म्हटलं जातं। कारण आज आपण जो आधुनिक भारतीय समाज बघतोय त्याचा पाया राजा राममोहन रॉय यांनी घातला असं म्हटलं जातं। समाज सुधारणांची सुरुवात खऱ्या अर्थानं पश्चिम बंगालमधील या समाज सुधारकाने केली असं आपल्याला म्हणता येईल। त्यांना राजा हे त्यांचं मूळचं नाव असून त्यांना मिळालेली पदवी होती। त्यांनी मुघल बादशहाचं म्हणणं मांडण्यासाठी लंडनला इंग्रज सरकारसमोर उपस्थित राहिले आणि मुघल बादशहाची बाजू अधिक चांगल्या पद्धतीने मांडली म्हणून मुघल बादशहानं त्यांना राजा ही पदवी दिली आहे। त्यामुळे त्यांचं मूळचं नाव राममोहन रॉय हे होतं आणि राजा ही त्यांना मिळालेली पदवी होती। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांना आधुनिक भारताचं जनक म्हटलं जातं। त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सती प्रथेविरुद्ध त्यांनी केलेलं कार्य। आपली स्वतःची वहिनी या सती प्रथेची बळी जाताना बघताना त्यांना अतीव दुःख झालं आणि त्यांनी या प्रथेविरुद्ध काम करायचं निश्चित केलं। सती प्रथेसाठी त्यांनी इंग्रजी भाषेतून इंग्रज सरकारला पत्र लिहिलं। स्वतः त्यांना 6हून अधिक आंतरराष्ट्रीय भाषांचं ज्ञान होतं आणि हे करत असताना त्यांनी सतत इंग्रजांकडे सतीप्रथा बंद करण्यासाठी पाठपुरावा केला आणि त्यांच्या या पाठपुराव्याचं यश म्हणूनच 1829 मध्ये तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड बेंटिक यानं सतीप्रथा ही कायद्यानं बंद केली। आपल्या समाज सुधारणांचं कार्य सर्व समाजापर्यंत पोहोचावं यासाठी त्यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची देखील स्थापना केली। या समाजाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला। या समाजाच्या माध्यमातून त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा विवाहाला चालना देणे यासारखी कार्य तर केलीच, पण इतरही
अस्पृश्यता निवारणासाठी देखील त्यांनी काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी संवाद कौमुदी, मिरात उल अखबार यासारखी वर्तमानपत्र सुद्धा सुरू केली, ज्यांच्या माध्यमातून आपल्या ब्राह्मो समाजाची मतं त्यांनी लोकांना पटवून दिली. एकूणच आधुनिक भारताचं जनक हे त्यांना जे बिरुद मिळालं ते त्यांनी यथार्थ करून दाखवलं असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर हे विधवा विवाहाच्या समर्थनार्थ कार्य करणारे एक महान सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. कारण विधवांचा पुनर्विवाह ही एक सामाजिक समस्या आहे आणि ती दूर झालीच पाहिजे या विचारांचे पंडित विद्यासागर होते. त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. मुलींचं शिक्षण, मुली शिकल्यात तर आपोआपच समाज सुधारेल ही त्यांची धारणा होती आणि त्या धारणेतूनच त्यांनी या मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच हिंदू पुनर्विवाह कायदा 1856 साली लागू करण्यात आला. इंग्रज सरकारने त्यांच्या पाठपुराव्याचा विचार करतच हा कायदा लागू केला आणि विधवांच्या पुनर्विवाहाला एक कायदेशीर मान्यता मिळालेली दिसून येते. यानंतर समाजसुधारकांच्या यादीत एक महत्त्वाचं अग्रणी नाव येतं, ते महात्मा ज्योतिराव फुलेंचं. महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा का म्हटलं जातं याचं कारण तुम्हाला त्यांच्या जीवनपटावरनं लक्षात येईल. महात्मा फुलेंचं कार्य महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी अतिशय महत्त्वाचं असं आहे. त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आपण अगदी लहानपणापासून ऐकत असू. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. स्त्री शिक्षणाच्या विरोधात असणारा तो काळ आणि त्या काळात त्यांनी आपलं स्त्री शिक्षणाचं हे बीज रोवलेलं आपल्याला बघायला मिळतं. यासाठी समाजातून होणारा अतोनात विरोध त्यांनी पत्करला आणि या विरोधाला न जुमानता शिक्षिका उपलब्ध होत नसताना स्वतःच्या पत्नीला शिकवून त्यांनी शिक्षिका म्हणून काम करायला लावलं. हे करत असताना पत्नीला होणाऱ्या अतोनात दुःखाचा, हाल अपेष्टांचा त्यांनी विचार केला नाही आणि पत्नीनं देखील तेवढ्याच खंबीरपणे त्यांना साथ दिलेली दिसून येते. 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्याचा शोध घेणारा समाज, खऱ्या अर्थानं ईश्वरापर्यंत नेणारा समाज त्यांना निर्माण करायचा होता. मूर्तीपूजक होऊ नका, तुम्ही व्यक्तिपूजक व्हा, तुम्ही निसर्गाची पूजा करा, तुम्ही माणसाची पूजा करा, या प्रकारची भावना त्यांनी आपल्या सत्यशोधक समाजातून व्यक्त केलेली आहे. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचं बीज रोवलं. आज आपण जे ताठमानेनं मुलींना शिक्षण देऊ शकतोय त्याचं खऱ्या अर्थानं श्रेय या दोघांचं आहे असं म्हणता येईल. आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी गुलामगिरी, तृतीय रत्न, सार्वजनिक सत्यधर्म यासारखे ग्रंथ सुद्धा लिहिलेले आहेत. या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला योग्य तो संदेश देण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. सत्यशोधक समाजाचं महात्मा ज्योतिराव फुलेंचं हे कार्य पुढं गोपाळबाबा वलंगकर आणि शिवराम जानबा कांबळे यासारख्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं. विटाळ विध्वंसांसारख्या पुस्तकातून गोपाळबाबा वलंगकर यांनी अस्पृश्यतेविरोधात देखील कोरडे ओढलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जीवनप्रसंग सांगताना त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतःचा हौद खुला करून दिला, ही घटना सुद्धा तेवढीच ऐतिहासिक अशी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक प्रमुख समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबाराव फुलेंचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. त्यांच्याच तोडीस तोड कार्य करणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी सावित्रीबाई फुले, स्वतः सावित्रीबाईंना शिकवून नंतर सावित्रीबाईंनी अख्खी मुलींची पिढी घडवलेली आहे. हे करत असताना लोकांच्या चेष्टा, लोकांचा शारीरिक त्रास त्यांनी सहन केलेला आहे. रस्त्यावरून जाताना, मुलींना शिक्षणासाठी जाताना तत्कालीन कर्मठ समाजाने त्यांच्यावर शेण फेकलं, दगड फेकले, पण ती शेण दगड सुद्धा त्यांनी फुलं म्हणून स्वीकारली आणि आपलं कार्य अविरतपणे चालू ठेवलं. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून त्यांना आपण सर्वजण ओळखतो. विधवांचे पुनर्वसन, स्त्रियांचे सशक्तीकरण आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध या माध्यमातून त्यांनी आपलं काम सतत सुरू ठेवलेलं बघायला मिळतं. याच्यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत स्वामी दयानंद सरस्वती. वेदांकडे चला असं सांगत भारतीय वेदांचं महत्त्व
समाजापर्यंत नेण्याचं कार्य हे स्वामी दयानंद सरस्वतींनी केलेलं आहे. आपलं हे कार्य लोकांपर्यंत पोहोचावं, त्या माध्यमातून समाज सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. 1875 साली स्थापन केलेल्या त्यांच्या या आर्य समाजाच्या माध्यमातून अस्पृश्यता निवारण, स्त्री साक्षरता, आपल्या वैदिक संस्कृतीचं पुनरुज्जीवन यासारखी कार्य त्यांनी केलेली आहे. अगदी दुष्काळग्रस्त भागात मदत पोहोचवणे, औषधालये उभी करणे, औषधं पुरवणे यासारखी कामे देखील आर्य समाजाच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहेत. त्यांनी आपला सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाच्या माध्यमातून समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वामी विवेकानंद त्यानंतरच्या समाजसुधारक आहेत स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे नाव आपल्याला चिरपरिचित आहेच. यांचं मूळ नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असं होतं. स्वामी विवेकानंद पश्चिम बंगालमध्ये जन्म झालेला हा एक अतिशय विद्वान तरुण म्हणता येईल. कारण वयाची फक्त 40 वर्ष जगलेला हा माणूस, परंतु आपल्या 40 वर्षाच्या आयुष्यात तरुणांना काहीतरी प्रेरक संदेश देऊन जाईल असं त्यांनी हे आयुष्य आपलं जगलेलं आहे. 1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण हे नाव त्यांनी आपल्या गुरु रामकृष्ण परमहंस यावरून दिलेलं आहे. आपल्या गुरूंप्रती असणारा आपला आदर त्यांनी यातून व्यक्त केलेला आहे. धर्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. धर्म आणि विज्ञान हे दोन्हीही समांतर पद्धतीनं एकाच दिशेने चालले हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 1893 साली शिकागो धर्म परिषदेत माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो या त्यांच्या शब्दांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेलं होतं. शिकागो धर्म परिषदेत हिंदू धर्माची तत्व त्यांनी साऱ्या जगासमोर मांडली आणि म्हणूनच जगभर हिंदू धर्माबद्दल एक नवीन आस्था निर्माण झालेली आहे. तरुणांना त्यांनी उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा महत्वाचा संदेश दिला. आपल्या ध्येयाप्रती ठाम राहणं आणि प्रामाणिक राहणं हे त्यांनी तरुणांना शिकवलं. युवकांसाठी प्रेरणा म्हणूनच भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आणि आज 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. युवकांसाठी खरी प्रेरणा असलेलं हे व्यक्तिमत्व म्हणूनच भारतीय इतिहासात एक महत्त्वाचं स्थान गृहीत धरून आहे. पुढचे समाजसुधारक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं झालं तर शब्द अपुरे पडतील एवढं त्यांचं मोठं कार्य आहे. कारण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार एवढं एकच आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, परंतु यासोबत त्यांचं कार्य खूप मोठं आहे. भारतीय समाजासाठी दिलेली त्यांनी देणगी कधीही विसरता येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारासोबतच अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यासाठी कधीही विसरता येणार नाही. वर्षानुवर्ष दरीत पडलेल्या, निश्चित पडलेल्या अस्पृश्य समाजाला त्यांनी नवसंजीवनी देण्याचं काम केलं आणि ताठ मानेनं उभं राहणं आणि जगणं काय असतं हे त्यांनी आपल्या अस्पृश्य समाजाला शिकवलेलं आहे. आपली मतं मांडण्यासाठी, आपले विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी 4 वृत्तपत्र सुरू केलेली आहेत. बऱ्याच वेळा अनेक प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला हा प्रश्न बघायला मिळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र कोणतं. त्यामुळे ही 4 वर्तमानपत्रे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. जनता, समता, बहिष्कृत भारत आणि मूकनायक ही ती 4 वृत्तपत्र आहेत ज्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. 1927 साली झालेला महाड येथील 14 तळे सत्याग्रह, येत्या 2 वर्षातच या ऐतिहासिक घटनेला 100 वर्ष पूर्ण होती. तर या महाड येथील 14 तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणच्या पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे हे त्यांनी ठामपणे देशाला सांगितले आणि ही घटना आज देखील एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना म्हणून ओळखली जाते. काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रहात मंदिरात सर्व जाती धर्माच्या लोकांना बिनदिक्कतपणे प्रवेश मिळाला पाहिजे हा त्यांचा अट्टहास होता आणि त्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि बाबासाहेबांनी एखादं काम हाती घेतलं आणि ते कधीच जाणार नाही असं कधीही झालं नाही. त्यांनी दादासाहेब गायकवाड नावाच्या आपल्या एका अनुयायाला या लढ्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुद्धा यशस्वी करून दाखवला.
1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. जगाला अहिंसेचा संदेश देणारा धर्म म्हणून त्यांनी या धर्माचा स्वीकार केलेला आहे. हे कार्य बघत असतानाच इथं उल्लेखित नसलेलं अनेक मोठी कार्य आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सांगता येते. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना असेल, स्वतंत्र मजूर संघाची स्थापना असेल किंवा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना असेल, यासारख्या संस्थांच्या माध्यमातून समाज कसा सुविद्य होईल, सज्ञान होईल, यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हे जसं बिरुद आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देतो, तसंच भारतीय समाज सुधारण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य सुद्धा आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. यानंतर या सर्व धार्मिक सुधारणा चळवळींचा आपण थोडक्यात लेखाजोखा बघूया. या प्रमुख धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळी, त्यासाठी स्थापन झालेले समाज आणि त्या समाजाचं नेतृत्व करणारी काही तत्कालीन समाज सुधारक मंडळी, याचा आपण एक तक्ता स्वरूपात इथं आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम ब्राह्मण समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली आणि ती 1828 मध्ये केली, ज्या माध्यमातून त्यांनी आपलं हे कार्य चालू ठेवलं समाज सुधारण्याचं. त्यानंतरचा समाज आर्य समाज, 1875 साली स्थापन झालेला हा आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केला आणि त्या माध्यमातून त्यांनी आपले समाज सुधारण्याचं कार्य सुरू ठेवलं. रामकृष्ण मिशनची स्थापना मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी याची स्थापना केली 1897 साली आणि तत्कालीन समाजाला एक नवीन विचार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 साली आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे. प्रार्थना समाजाची निर्मिती ही मुळात परमहंस सभेतूनच झाली असं म्हटलं जातं आणि त्या समाजाच्या माध्यमातून देखील समाज सुधारण्याचं व्रत या आत्माराम पांडुरंग आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेली आहे. सत्यशोधक समाज हा महात्मा फुलेंच्या पूर्ण जीवनपटाला आकार देणारा समाज म्हटला जातो. सत्यशोधक समाज 1873 साली त्याची स्थापना झाली आणि महात्मा फुलेंनी या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरा असतील त्यांना तिलांजली देण्याचं कार्य केलेलं आहे. आता या सर्व समाज सुधारणांचं फलित काय, हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. या सगळ्या समाज सुधारणांमुळे सगळ्या समाज सुधारणा चळवळींचे परिणाम असे झाले की सती प्रथा, बालविवाह यासारख्या अनिष्ट रूढी परंपरांवर बंदी आली. कायद्यानं बंदी आल्यामुळे याच्यात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली. सोबतच समाज सुधारकांनी आपल्या समाजाच्या माध्यमातून हे कार्य अविरतपणे सुरू ठेवल्यामुळे या प्रथा पुन्हा डोकं वर काढू शकल्या नाहीत आणि हळूहळू या प्रथा नष्ट होत गेल्या. स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहाला चालना मिळाली. समाज सुधारकांच्या या अविरत प्रयत्नांमुळे स्त्री शिक्षण असेल, विधवा विवाह असेल यासारख्या गोष्टींना सर्वांनी मान्यता दिली आणि या गोष्टींना चालना मिळाली. त्यामुळेच पहिल्या वर्षी 4 विद्यार्थिनी संख्या असलेली सावित्रीबाई फुलेंची शाळा लवकरच 50 विद्यार्थिनींची झाली. अस्पृश्यता निर्मूलन, समाज सुधारणाचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे अस्पृश्यतेसंबंधी तिटकारा असणाऱ्या एक नवीन समाजाची निर्मिती झाली. अस्पृश्यता ही वाईट आहे, मानव जातीला घातक आहे याची जाणीव समाजातील मोठ्या वर्गाला झाली आणि त्यामुळे अस्पृश्यता निर्मूलनाला मदत झाली. भारतीय समाजात एक नवीन दृष्टिकोन तयार झाला. वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्याचा फायदा हा झाला की अनिष्ट रूढी परंपरांबाबत नकारात्मक मत असणारी एक नवीन पिढी आपल्याला बघायला मिळाली. नवीन समाज सुधारणांची दिशा मिळाली. या समाज सुधारणांसोबत अगदी छोट्या छोट्या स्तरावर होणाऱ्या अनेक नवीन समाज सुधारणा आपल्याला बघायला मिळतात. त्या दृष्टीने विचार करणारा एक नवीन समाज तयार झाला, समाज सुधारक तयार झाले. आधुनिक भारतीय युगात सुरुवात हा या सगळ्या गोष्टींचा सार आहे. कारण यामुळे आधुनिक भारतीय समाजाला सुरुवात झाली आणि आज जो आपण आधुनिक भारतीय समाज बघतोय त्याची पाळंमुळं आपल्याला या समाज सुधारकांच्या कार्यात बघायला मिळते. मित्रांनो, हे सगळं अभ्यासताना आपल्याला या समाज सुधारकांचं कार्य अभ्यासतानाच त्यांनी दिलेले विचार सुद्धा अंगीकारायचे आहेत. त्यांनी दिलेले संदेश आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ग्रामसेवक आणि तलाठी भरती परीक्षेत यांच्यावर आधारित बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि प्रश्नांचं स्वरूप काय असतं हे थोडक्यात मी तुम्हाला आता इथं सांगतोय. या घटकावर प्रश्न विचारले जाताना साधारणतः या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर मगाशीच आपण समाज सुधारकांच्या यादीत बघितलं की
गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलं? पर्याय आहे स्वामी दयानंद सरस्वती, राजा राममोहन रॉय, महात्मा फुले आणि स्वामी विवेकानंद. आता गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे महात्मा फुले यांनी. आपल्या गुलामगिरी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे उत्तर सी, महात्मा फुले. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या स्त्री शिक्षका म्हणून कोणास ओळखले जाते? मगाशी चर्चा केल्याप्रमाणे सावित्रीबाई फुले हे नाव आपल्या मनात नेहमीच राहिलं पाहिजे, कारण भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्या नंतरचा प्रश्न आहे बघा, प्रार्थना समाज मुख्यतः कोणत्या धर्माच्या सुधारणाशी संबंधित होता? हा, याचा थेट जरी उल्लेख आलेला नसला तरी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून जे समाजकार्य झालं ते सर्व हिंदू धर्माशी संबंधित होतं. त्यामुळे हा समाज हिंदू धर्माच्या सुधारणाशी संबंधित होता असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिंदू धर्म. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? तुम्हाला मगाशी देखील म्हणलो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 4 वृत्तपत्र ही आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. जनता, समता, मूकनायक आणि बहिष्कृत भारत. त्यातलं हे एक महत्त्वाचं वृत्तपत्र बहिष्कृत भारत हे सुरू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. म्हणून योग्य उत्तर आहे उत्तर सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी अभ्यासताना त्याचा आवाका एवढाच नाही, खूप मोठा आहे. परंतु ग्रामसेवक आणि तलाठी भरतीसाठी आवश्यक असणारा घटक लक्षात घेऊन मी तुमच्यासमोर या समाज सुधारकांची माहिती प्रस्तुत केलेली आहे. तुम्हाला निश्चितच या माहितीचा उपयोग होईल आणि या माध्यमातून तुम्ही चांगलं यश प्राप्त कराल अशा शुभेच्छा तुम्हाला देतो आणि मी थांबतो.